खाता का नेता भाऊ यांना 10 नेता आणि 4 खाता एखादी पेता का? आम्ही मुंबईवरनं खास तुम्हाला भेटायला आलो. एवढंच विचारण्यासाठी की सगळीकडे तुमचे व्हिडिओ व्हायरल झालेत आणि आम्हाला तुमच्या वड्याचं कौतुक आणि तुमच्या बोलण्याचं कौतुक, तर आम्ही त्यासाठी खास आलो इकडे. तर तुम्ही ह्या व्यवसायात कसे आलेत आणि कधीपासून आलो? आता ह्या व्यवसायामध्ये येण्याचं असं आहे का आपण आहे ना हॉटेलमध्येच काम करत होतो ना सर. हा 64-65 मध्ये हॉटेलमध्येच काम करत होतो आणि ते शिक्षण होतच ना आपल्याला. म्हणजे त्याचा अनुभव होता. मग ते याच्यामध्ये यायला टाइम नाही लागला असं. आणि मग ते तुम्ही कसं काय वाढवत केलं? सगळं कसं काय वाढवलं? नाही 78 मध्ये मी चालू केलं. हां 78 मध्ये चालू केलं तर त्यावेळेस मी 30 पैशाला वडा आणि पाव विकायचो. 30 पैशाला? हा वडा आणि पाव दोन्ही 30 पैसे. त्याच्यानंतर मग आता जसं वाढत गेलं तर मग आता आजपर्यंतची जी वाटचाल आहे बरोबर ती 10 रुपयापर्यंत गेली. बरोबर आपली वडा. बरं मी काय म्हणतोय, हे सगळ्यामध्ये तुम्ही या व्यवसायात आहे, तर नवीन उद्योजक तुमचे व्हिडिओ बघण्यासाठी या उद्योगांमध्ये येण्याची इच्छा आहे, तर त्यांना यायला पाहिजे. तर तुम्ही काय मार्गदर्शन कराल त्या लोकांना? त्यांना पाहिजे ते मार्गदर्शन करू, तसं काही नाही. पण त्यांना तुम्ही काय सांगाल की काय मी केलं तर पाहिजे? असं सांगतो कसं आहे माहिती का, थोडक्यात आता आपल्या देशामध्ये ना थोडक्यात बरोबर अनेक लोक शिक्षण घेऊन बाहेर निघतात. प्रत्येकाला तेच सांगतो, लई लोक शिक्षण घेऊन बाहेर निघतात, पण एवढ्यांना सरकार नोकरी देऊ शकत नाही. पुढे सरकारजवळ एवढ्या नोकऱ्या. मग मला असं वाटतं का जसे तुमच्या वडिलोपार्जित काही धंदा आहे त्याच्यामध्ये आई वडिलांना मदत करून तो धंदा वाढवा. नाहीये समजा नाहीये तर मग त्याच्यामध्ये धंद्यामध्ये घुसा, व्यापारामध्ये घुसा. कारण भारतामध्ये ना व्यापाराला लई संधी आहे, लई संधी, लोकसंख्या जास्त हा आहे. लई संधी आपल्याकडं. पण काय होतं माहितीये का, आपण त्याचा फायदा करून घ्यायचा. आणि तसे मग आता काय बोलून उपयोग आहे. बरं आणि अनेक भानगडी आहे त्याच्यामध्ये. तुम्ही जे बोलण्याची तुमची शैली आहे, तुम्ही जे काय वेगवेगळे डायलॉग टाकतात ते कसे काय सुचले किंवा तुम्हाला सुचायचं तसं कामच नव्हतं माझं. कारण मी आहे ना पहिल्यापासून ही कॉमेडी करून माल विकायची सवय आहे. अगोदर तुम्ही काय ते दुसरा व्यवसाय करायचा? मी पहिले गाडीगार विकले, आईस्क्रीम आईस्क्रीम विकले, तुमची काळी महिना करवंद म्हणतो आपण ते विकले, हे काकड्या, जाम, बोर, केळं हे सर्व विकले मी सायकलीवर. हा तर त्यावेळेस आम्ही समजा जांब असले हा तर मग जाम आम्ही त्याला बरोबर फुलासारखं कापायचो आणि लाल त्याच्यामध्ये लाल पाहून घ्यायचो आणि त्याच्यामध्ये मीठ बीठ त्यांना म्हणायचो चिरून मीठ भरून असं, म्हणजे ते आवाज द्यायचो. हा मग गाडीगार विकले समजा सिजनेबल धंदा, गाडीगारचा धंदा. मग गाडीगारचा धंदा कसा केला आपण, लाल बावली 10ला लावली, सासूवर धावली, नवऱ्याला चावली, हे आमचं म्हणजे ते कॉमेडी राहायची. याच्यामध्ये दुसरं काही नाही. आपल्या वडापावच्या व्यवसायामधले 2-3 डायलॉग जरा बोलायला आता ते तिथे जे आहे ती म्हणजे पण एक आता इतिहास तर 1-2-3 आता समजा गिरेक आला आपल्याकडे, तिने माझ्याकडे 50 रुपये दिले. बरोबर. तर तो जर म्हटला मला का मला 2 वडे द्या, तर मग आम्ही त्याला म्हणतो भाऊला 2 खाता, भाऊ एखादी पेता का, म्हणजे पाण्याची बाटली देऊ का 10 रुपयाला, एखादी पेता का. मग ते म्हणते द्या पेतो. मग ती बाटली देतो. समजा 2 जण असले आणि त्यांनी जर समजा 50 रुपये दिले आणि ते म्हटले आम्हाला दोघांना 2 डबल द्यावा, म्हणजे 40 रुपयाचे होतं ते. मग त्यांना आम्ही असंच म्हणतो साहेब कितने आदमी, मग ते म्हणते की आम्ही 2 आहे, तर मग आम्ही त्यांना म्हणतो की बा 2 आदमी ठीक आहे, 2-2 खाता, मग याच्यात 10 रुपये उरले, एखादी पेता का, तिकडे आम्ही हे म्हणतो. बरोबर, हे फेमस आहे. हा तसं खाता, नेता, पेता. परत समजा मिरची तळली, आम्ही मिरची तळून देतो ना, हिरवी मिरची तळून देतो, तर मिरची तळली आपण समजा, तर तळल्यानंतर आम्ही मुद्दाम म्हणून म्हणतो आम्ही भाऊ चटका तयार झाला, त्याला समुद्राचा झटका मार आणि मग त्यांना चटका दे. बरोबर आहे.
म्हणजे मीठ टाकून त्यांना ती मिरची तयार करतो. तुम्ही एवढा तुमच्या व्यस्त कार्यक्रमातून आम्हाला वेळ दिला 2 मिनिटं, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आपण आता त्यांच्या स्टॉलवर जातो. चला. तर आपण आता अन्सार चाचांच्या हॉटेलवर आलेलो आहोत. वडापाव ते बनवत आहेत, वडे बनवत आहेत. तर एका कढईमध्ये कमीत कमी 130 वडे अंदाजे असे दोन्ही मिळून एका टायमाला 200 वडे ते बनवतात आणि अवघ्या 5 ते 10 मिनटामध्ये हे वडे संपून जातात. लाईन लागलेली असते वडा घेण्यासाठी. अशी ही सगळी चाच्यांची करामत आहे. तर आपण पाहिले वडे कसे बनवत आहेत ते बघू शकता तुम्ही. आणि वड्याचा आस्वाद पण अप्रतिम आहे. एकदम कुरकुरीत वडे आहेत आणि एकदम फेमस वडे आहेत. त्यांची बनवण्याची पद्धत पण वेगळी आहे. जे मसाला आहे त्याच्यामध्ये ते पावाचा तुकडा टाकून तो पाव वडा तळला जातो. असा तो कुरकुरीत छोटा वडा होतो, पण एकदम सुंदर चवीला असतो, चविष्ट असतो. तर बघूया आपण. चला तर आपण आता वडा घेऊन आलेलो आहे चाच्यांकडनं. आता आपण तो अति वेगाने धारण करूया, अति वेग धारण करूया आणि त्याची टेस्ट बघूया. सुंदर वडापाव आहे एकदम. वडापावमध्ये ते थेट आतमध्ये त्याच्यामध्ये स्टफिंग करतात आणि मग वडा धरतात, त्यामुळे तो कुरकुरीत लागतो. सुंदर वडापाव आहे एकदम. तर मी संपूर्ण हा व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि तुमच्या काय आठवणी असतील या वडापाव बरोबर तर कमेंटमध्ये माझ्याबरोबर शेअर करा. धन्यवाद.